श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा, म्हणजेच चोळप्पाच्या घरी स्वामींच्या अगम्य लीला. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच मानसिक स्वास्थ्यही लाभते. मनातील इच्छा पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. यामुळेच दिवसेंदिवस स्वामींच्या प्रती लोकांची भक्ती वाढत आहे. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहूयात. श्री स्वामी समर्थ. चोळप्पाच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून महाराज तेथे राहिले होते. प्रथम महाराजांनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास दिला. घरात पैशाची चणचण असताना घरातील भांडी विकून चोळप्पाने सर्व मंडळींचा उदरनिर्वाह चालविला होता. पुढे मालोजी राजेंनी घरात शिदा पाठविण्यास सुरुवात केली. तेव्हा महाराज त्याच्या घरी न जेवता इतर भक्तांच्या घरी जेवू लागले. तोपर्यंत घरात अनेक प्रकारचा त्रास चोळप्पाने अनुभवला होता. परंतु त्याने महाराजांचे चरण सोडले नाहीत. घरात मुलांच्या अंथरुणावर स्वामी स्वतः जाऊन झोपत असत. पेटवलेली चूल असताना ती पाणी ओतून विझवत असत. सोवळ्याचे पदार्थ नग्न होऊन वाढण्यास जात. एका सणाला चोळप्पाच्या बायकोने पुरणाच्या पोळ्या केल्या. त्या स्वामींनी बाहेर जाऊन भिकाऱ्यांना वाटल्या. एक दिवस श्री स्वामी दारात काठी घेऊन बसले व घरातील सर्वांना घराबाहेर काढले. अशा प्रकारे पहिले बरेच दिवस महाराज काहीतरी त्याला त्रास देत राहिले. चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त होता. परंतु महाराज त्याच्या अधीन कधी राहिले नाहीत. प्रत्यक्ष कल्पतरू घरात असून बरेच दिवस त्याला हलाखीत काढावे लागले. घरातील डाळदाणा गाईला खायला घालीत. वाटेल तो जिन्नस उचलून भिकाऱ्यास देत. अशा प्रकारच्या लीला पाहून काही लोक महाराजांना वेडाच समजत होते. त्याची आई व बायको फार कंटाळली होती. आधी दुष्काळ, त्यात फाल्गुन मास असे त्यांना वाटे. असे अनेक अनुभव चोळप्पा रोज घेत होता. परंतु तो महाराजांच्या सत्व परीक्षेस पूर्णपणे उतरला होता. त्याच्या घरात अनेक लोकांची महाराजांना भेटण्यास येणाऱ्यांची वर्दळ चालू असे. परंतु चोळप्पा आनंदाने त्यांचे स्वागत करीत होता. महाराजांची सेवा करता यावी म्हणून त्याने कामधंदा सोडला होता. श्री स्वामी आपल्या घरी राहत आहेत याचाच चोळप्पाला अतिशय आनंद होता. परंतु त्याची सासू म्हणजेच राधाबाई व पत्नी येसूबाई या मात्र
रोज येणाऱ्या भक्तांमुळे फार त्रासलेल्या असत, कारण त्यांच्या सोवळेपणावर येणाऱ्या लोकांमुळे गदा येत होती व त्या धुसफूस करीत असत. स्वामी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत. चोळप्पाची मात्र चमत्कारिक स्थिती व्हायची. तो स्वामी आल्यापासून कुठे कामाला पण जात नसे. अहोरात्र स्वामी हेच त्याचे काम ठरले होते. एक दिवस घरातील सर्व अन्नसामग्री संपली व चूल पेटली नाही. तेव्हा स्वामी राधाबाईंना म्हणाले, आज घरात जेवणाची सुट्टी दिसते. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, घरात धान्याचा कण नाही, कसे करणार जेवण. तेव्हा स्वामी मोठ्याने हसू लागले. त्यामुळे राधाबाईंची मानसिक स्थिती मात्र दुःखी झाली व डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा समर्थ म्हणाले, घरात अन्नाचे प्रचंड साठे असताना तुम्ही धान्य नाही असे कसे म्हणता. हे शब्द ऐकून त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या, तर खरोखर धान्याचे प्रचंड साठे पाहून त्या चकितच झाल्या. त्या बाहेर आल्या व स्वामींचे त्यांनी पाय धरले. चोळप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता. त्याची स्वामी भक्ती सामान्य नव्हती, तर मागील काही जन्मांची होती. आपल्या परमभक्ताला स्वामी काहीच उणे पडून देत नसत. श्री स्वामींचा मुक्काम चोळप्पाकडे असल्यामुळे चिंतोपंत, पुराणिक वगैरे सर्व मंडळी चोळप्पाकडे येत असत. त्यावेळी अक्कलकोट संस्थानामध्ये मालोजी राजे राज्य करीत होते. त्यांच्या एका दाजीबा नावाच्या कारभाऱ्याने स्वामींची हकीकत त्यांना सांगितली. स्वामींचा मुक्काम चोळप्पाचे घरी आहे. तेथे दर्शनाला लोकांची रीघ असते. चोळप्पाची परिस्थिती चांगली नाही. समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावी. याचा परिणाम राजांनी स्वामींची नित्य नैवेद्याची वतन देऊन सोय केली व चोळप्पाचे घर समृद्ध झाले. अशा तऱ्हेने स्वामींनीच आपल्या प्रिय भक्ताची परस्पर सोय केली होती. स्वामी हे दत्त अवतार आहेत याची सर्वांना आता खात्री झाली होती. लोक गाणगापूर येथे न जाता अक्कलकोटला येऊ लागले. चोळप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता. त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली. स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखले. एकदा स्वामी सर्व मंडळी घेऊन बाहेर फिरण्यास जात होते. तेव्हा चोळप्पा सोडला तर स्वामींच्या वेगाने त्यांच्याबरोबर कोणीच जाऊ शकत नव्हते. शेवटी बाकीचे लोक परत फिरले, कारण निवडुंगाच्या काटेरी बनात स्वामी जाऊ लागले. तेव्हा चोळप्पा त्यांच्या मागोमाग जात होता. हे पाहून मंडळींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री झाली. चोळप्पा हे भक्तीचे मूर्त रूप होते. मित्रांनो, संत आपल्या भक्ताचे सदैव हितचिंतकच असतात. अशा प्रकारे स्वामींची ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. मित्रांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.
श्री स्वामी समर्थ.